वाटत असेल एवढे दिवस झाले आम्ही शांत आहे, म्हणजे ना आम्ही काहीच करू शकत नाही. पण लक्षात ठेव, हे जे नाव आहे ना ते परत त्रास देणार आहे. कळलं ना? वाटत असेल एवढे दिवस झाले आम्ही शांत आहे, म्हणजे ना आम्ही काहीच करू शकत नाही. पण लक्षात ठेव, हे जे नाव आहे ना ते परत त्रास देणार आहे. कळलं ना? आता जो तुम्ही प्रिंट पाहिला तो एका क्लिकमध्ये तुम्ही क्रिएट करू शकता आणि तुम्ही तशिवाय तुमचे जे नाव आहे ते सुद्धा इथून टाईप करून तुम्ही तुमच्या नावात सुद्धा अशिवाय व्हिडिओ आहे तो क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशनमधून. आणि हा जो व्हिडिओ आहे तो पण एका क्लिकमध्ये क्रिएट केलेला आहे, तुम्हाला समजेलच पुढे. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्रेंडिंग टॉपिकवरती तुम्हाला आपल्या चॅनलवरती टोटल मिळून जातील. 100Kच्या खूपच जवळ आहोत. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं VN ॲप्लिकेशन येथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवरती यायचं आहे. येथे तुम्ही होम स्क्रीनवरती आल्यानंतर इथे वरती तुम्हाला ना 3 डॉटच्या शेजारी QR कोडचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जो आपण QR कोड दिला आहे स्क्रीनवर पाहताय आणि मटेरियलमध्ये जो दिला आहे QR कोड तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे जे आपला प्रोजेक्ट आहे इथे ओपन होऊन जाईल. हा जो प्रोजेक्ट आहे इथून ओपन झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, हा जो प्रोजेक्ट आहे इथून डाउनलोड करायचा आहे. सिम्पली येथे तुम्हाला यूज टेम्पलेटच्या जागेवरती डाउनलोडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 100% झाल्यानंतर यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. त्याच्यानंतर प्लेसवरती क्लिक करायचं आहे, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता इथून तुम्हाला बघू शकाल की तुमचा जो व्हिडिओ आहे तिथून म्हणजे फोटो परफेक्ट इथून ॲड झालेत का ते. इथून फोटो परफेक्ट ॲड झाल्यानंतर इथे तुम्हाला टेक्स्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला आहे ना इथे आपण नाव दिलेलं आहे तर सिम्पली त्या नावावरती डबल टॅप करायचं आहे आणि इथून जे पण तुमचं नाव असेल इथून टाकायचं आहे. तुम्ही तुमचं नाव आणि आडनावसुद्धा टाकू शकता, नाही तर तुमचं नुसतं जे नाव आहे इथून टाकू शकता. सिम्पली इथून खोडायचं आहे. जे पण इथे नाव असेल इथून अशा येऊन टाईप करायचं आहे जसं तुम्हाला पाहिजे तशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली नेक्स्ट इथून सेव्ह झाल्यानंतर सिम्पली सेव्ह करण्यासाठी इथून हा जो ऑप्शन आहे बांधाचा त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे पण तुमची ते क्वालिटी असेल इथून सिलेक्ट करून एक्सपोर्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट होऊन जाईल आणि लगेच जाऊन तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटला सोडू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये.